Hello friends, hello everyone. Standard 8th, subject English, live English 2nd. Friends, today in this video, we are going to discuss live English, my first aid kit. So open page number 54 and pay attention. Live English, my first aid kit. First, we will read the given narration dialogue between Asif and Naresh. My first aid kit. Naresh had some minor bruises on both his knees while trekking during his school trip. माझा प्रथमोपचार संच माय फर्स्ट एड किट. या ठिकाणी आपणाला एक नरेश, आसिफ आणि टीचर या तिघांच्यातील संवाद या ठिकाणी दिलेला आहे. नरेशच्या दोन्ही गुडघ्यांना शाळेच्या सहलीला गेला असताना डोंगर चढताना किरकोळ खरचटलेलं होतं. नरेश हॅड सम मायनर ब्रुजेस ऑन बोथ हिज नीज while trekking during his school trip. Asif says, "What should we do now? How can we stop the bleeding?" आसिफ म्हणतो, आता आपण काय करायचं? रक्त येणं कसं थांबायचं? नरेश says, आसिफ, shall we talk to our teacher? आसिफ, आपण शिक्षकांशी बोलूया का? असं नरेश म्हणतो. And the teacher saw Naresh and Asif and rushed towards them. नरेश आणि आसिफला पाहून शिक्षक त्यांच्याकडे धावतच येतात. टीचर सेज, ओ आर यू इन ग्रेट पेन नरेश? शिक्षक म्हणतात, अरे नरेश, खूप दुखतंय का तुला? नरेश सेज, यस सर, बट डोंट वरी. हो सर, पण काळजी करू नका. टीचर सेज, आसिफ, गो अँड ब्रिंग द फर्स्ट एड बॉक्स. आसिफ ब्रिंग्स द फर्स्ट एड बॉक्स अँड ओपन इट. आसिफ, जा आणि प्रथमोपचाराची पेटी घेऊन ये. आसिफ प्रथमोपचाराची पेटी घेऊन येतो आणि ती उघडतो. नरेश सेज, इज इट फर्स्ट एड बॉक्स? ही प्रथमोपचाराची पेटी आहे का? टीचर सेज, एस इट इज. हो, तीच आहे. आसिफ सेज, हाऊ कॅन वी ट्रीट नरेश विथ दिस किट सर? आपण या पेटीचा वापर करून आपण नरेशवर कसे उपचार करू शकतो? टीचर सेज, प्लीज गो थ्रू फर्स्ट एड मॅन्युअल. ही प्रथमोपचाराची मार्गदर्शक पुस्तिका वाच, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आणि या ठिकाणीही आपल्याला प्रथमोपचाराची मार्गदर्शिका दिसते. फर्स्ट एड मॅन्युअल. वॉश द वुंड विथ डिस्टिल्ड वॉटर. ॲप्लाय अँटीसेप्टिक क्रीम on wound and cover it with cotton. Bind up the wound with a bandage and after taking first aid, immediately consult the nearest doctor. प्रथमोपचार मार्गदर्शक पुस्तिका, फर्स्ट एड मॅन्युअल, प्रथमोपचार मार्गदर्शक पुस्तिका. यामध्ये पहिला पॉईंट दिलेला होता, वॉश द वुंड विथ डिस्टिल्ड वॉटर. शुद्ध पाण्याने जखम स्वच्छ धुवा. ॲप्लाय अँटीसेप्टिक क्रीम ऑन वून अँड कवर इट विथ कॉटन. जखमेवर जंतुनाशक मलम लावा आणि ती जखम कापसाने झाका. कॉटन कापूस, कापसाने झाका. बाइंड अप द वूंड विथ अ बँडेज. जखमेवर बँडेज पट्टी बांधा. आफ्टर टेकिंग फर्स्ट एड, इमिडिएटली कन्सल्ट द नियरेस्ट डॉक्टर. प्रथमोपचार घेतल्यानंतर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं त्या ठिकाणी मॅन्युअलमध्ये सांगितलेलं होतं. ओके फ्रेंड्स, नाऊ वर्क इन पेअर्स. डिस्कस द युजेस ऑफ द आयटम्स फ्रॉम द फर्स्ट एड किट. शेअर इट विथ युअर क्लास. आज आपण जे पाहतोय मित्रांनो, आता आपल्याला सूचना दिलेली आहे की जोड्यांच्यामध्ये काम करा आणि पुढील प्रथमोपचाराच्या वस्तूंच्या उपयोगाविषयी चर्चा करा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, माय फर्स्ट एड किट. माझी प्रथमोपचार पेटी संच. फ्रेंड्स, अ फर्स्ट एड किट इज अ कलेक्शन ऑफ बेसिक सप्लाईज रिक्वायर्ड टू गिव्ह मेडिकल ट्रीटमेंट. It is important to have a first aid kit at home, in offices, vehicles, hotels, etc.
as they help tend to the injured or sick person. Till the time proper medical care can be made available. The supplies that are kept in the first aid kit may vary depending on various factors, such as the climatic condition, frequency of accidents in the locality, and so on. However, every first aid kit should have bandages, antiseptic, liquid, cotton, band aids, antiseptic cream, painkillers, and hand gloves. All these things are essential for the first aid kit. While giving a first aid kit to someone who is injured, the following steps should be followed by each and everyone. Put on hand gloves before handing any other items in the first aid box. Okay, friends. Before handing, put on hand gloves before handing any other items in the first aid box. Dab some antiseptic liquid on a cotton ball and wash the wound with it. Apply some antiseptic cream on the wound, cover it with some cotton, and wrap a bandage around it to keep the cotton from falling off. Seek proper medical care immediately after receiving first aid. Okay, friends. Now, we will discuss the uses of the following items from the first aid kit. We will see the picture. The first one, cotton. Cotton, it is used to clean a wound with distilled water and to cover the wound after applying the antiseptic cream. ओके फ्रेंड्स, कॉटनचा उपयोग काय आहे पहा. इट इज यूज टू क्लीन वूंड विथ डिस्टिल वॉटर अँड टू कवर द वूंड आफ्टर अप्लाइंग द अँटीसेप्टिक क्रीम. सेकंड वन, बँडेड्स. Band-aids, they are used to cover skin cuts so as to help them heal and avoid further damage. For this purpose, band-aids are used for covering wound. Okay. Paracetamol. Next one, paracetamol. It is a tablet that is taken to reduce pain, used for reducing pain and fever. Next one, antiseptic cream. Antiseptic cream used for preventing infection. It is applied cover a wound to help it heal faster and to prevent the wound from turning septic. Okay, next one, bandage. Bandage used for wrapping the wounded part. Bandage, it is wrapped around the wound to stop bleeding and prevent the skin from getting further damaged. Next one, adhesive tape. Adhesive tape used for keeping bandage in its place. It is used to tape the bandage so that it does not come off. याकरिता ॲडिसिव्ह टेपचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर, इट इज यूज्ड टू क्लीन द वूंड so that the wound is free from dirt and other particles. Distilled water used for cleaning wound. And next one, hand gloves. Hand gloves used for keeping our hands safe and clean. They are used to maintain hygiene while treating an injured person and also to avoid exchange of germs from one person to another. Okay friends, in this way we have seen the uses of these given items from the first aid kit. आपण मित्रांनो या प्रथमोपचाराच्या वस्तूंविषयी उपयोगांची चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. पुढे आपल्याला काय सांगितले पहा. सर्च ऑन इंटरनेट मोर फर्स्ट एड किट items and their uses and share with your class. And next one, make your own first aid kit for your home. आपल्याला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत.
की आंतरजालावर अर्थात इंटरनेटवर जाऊन आंतरजालावर प्रथमोपचाराबद्दल आणखी माहिती शोधा आणि तुमच्या वर्गामध्ये ती माहिती सांगा आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरासाठी प्रथमोपचार संच तयार करा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्च ऑन इंटरनेट मोर फर्स्ट एड किट आयटम्स अँड दिअर युजेस अँड शेअर इट विथ युअर क्लास. या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण काही थोडे यूज आपण यानंतर पाहूया. आता आपल्याला या ठिकाणी दिसेल अँटिसिड्स. दे हेल्प रिड्यूस द हार्टबर्न कॉज्ड ड्यू टू इनडायजेशन. ओके, याकरिता हे वापरलं जातं. नेक्स्ट, थर्मोमीटर. अ थर्मोमीटर इज एन एसेन्शियल पार्ट ऑफ अ फर्स्ट एड किट as it helps to check the temperature of the person who is sick so that proper care can be given if he or she is suffering from a fever. टेम्परेचर चेक करण्यासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नेक्स्ट, क्रिप बँडेज. अ क्रिप बँडेज इज यूज्ड फॉर मसल पल्स and sprains etc. It is best used for the wrists, elbows, ankle joints and knee joints. Okay, next one, pain relief spray. Pain relief spray, this is used to treat the minor ache of the muscles or joints. And next one, scissors. Scissors are used to cut bandages and from an essential part of a first aid kit. यासाठी या कात्रीचा उपयोग करावा लागतो. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे कात्री, पेन रिलीफ, त्याच्यानंतर क्रिप बँडेज, थर्मोमीटर अँड अँटिसिड्स. हे खास करून इंडायजेशनसाठी हे वापरलं जातं. आणखीन काही तुम्ही अशी इंटरनेटवरून सुद्धा असे माहिती प्रथमोपचार किटची तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या वर्गातील वर्गमित्रांनाही प्रथमोपचाराच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूबाबत उपयोग तुम्ही सांगू शकता. की जसं आपण आता कॉटन, बँडेड, पॅरासिटामॉल, अँटीसेप्टिक क्रीम, बँडेज, ॲडिसिव्ह टेप, डिस्टिल वॉटर, हँड ग्लोव्ज, अँटासिड्स, थर्मोमीटर, क्रिप बँडेज, पेन रिलीफ स्प्रे, सिसॉस ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर तुम्ही आणखीन काही तुम्हाला ज्या इंटरनेटवरून प्रथमोपचार पेटीमधील आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळतील त्याही तुम्ही पहा आणि आपल्या वर्गमित्रांनाही सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरासाठी एक प्रथमोपचार पेटी माय फर्स्ट एड किट तयार करून ठेवा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.